मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिक दौरा सुरू झालेला आहे। त्र्यंबकेश्वर मधली दृश्य आपण पाहतोय। त्र्यंबकेश्वर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले। त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेण्यासाठी ते तिथे गेलेले आहेत। आगामी सिंहस्थ कुंभमेळा संदर्भात आज बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीमध्ये ते एकूणच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेणार आहेत। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातली ही दृश्य आपण पाहतोय। त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले असून त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर पुढील कार्यक्रमाकडे ते वळतील। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर गेलेले आहेत। नाशिक हा अत्यंत महत्त्वाचा जिल्हा अनेक अर्थांनी ठरतोय, कारण की आगामी सिंहस्थ कुंभमेळा लवकरच आहे आणि या कुंभमेळा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेणार आहे प्रशासनासोबत। यासोबतच अजूनही नाशिकचं पालकमंत्री पद जाहीर झालेलं नाहीये, त्यावरनं सुद्धा मोठा वादंग रंगलेला आहे। त्या संदर्भातही आज काही चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।